सद्यस्थितीमध्ये पावसाळा असल्यामुळे हिरवळ वाढली आहे आणि त्यामुळे नागरिक उद्यानांकडे वळत आहेत। गेल्या काही दिवसांपासून बांबू उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले, त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून दुसऱ्या ठिकाणावरून रस्ता सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढली आहे। हा भाग वन्य प्राण्यांचं मुख्य ठिकाण आहे, विशेषतः बिबट सारख्या प्राण्यांचं। त्यामुळे वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात येतोय। अशातच बांबू उद्यान परिसरामध्ये नागरिकांना बिबटही आढळून आलाय, त्यामुळे 2 दिवसांपासून बांबू गार्डन बंद ठेवण्यात आलंय। हा बिबट जखमी असल्याचं चित्र सुद्धा व्हिडिओ माध्यमातून समोर येत आहे। असं असताना सुद्धा वन विभाग याकडे दुर्लक्ष करतोय। वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात आल्यानं ते नागरी वस्तीकडे येत आहेत। तसंच नवीन रस्ता सुरू केल्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर सुद्धा वाढू शकतो। बांबू गार्डन आणि ह्या परिसरामध्ये बिबट्याचा आणि वन्य प्राण्यांचा राखीव एरिया आहे। बिबट जर जखमी अवस्थेत आढळला तर वन विभागानं त्याच्यावरती लक्ष ठेवून त्याची जागा व्यवस्थित निगा राखावी। बिबट जर रेस्क्यू करण्याची परवानगी नसेल तर शेड्यूलमध्ये एक मोडणारा प्राणी असतो, त्यासाठी PCF वाईल्ड लाईफ ह्याची परवानगी घेणं आवश्यक असतं आणि तसं नसेल तर अत्यंत चुकीची बाब आहे। त्या बिबट्याला रेस्क्यू न करता त्याच्यावरती वॉच ठेवणं हे सध्या महत्त्वाचं आहे। त्यामुळे वन्य प्राण्यांसह नागरिकांना सुद्धा धोका निर्माण झालाय। बांबू उद्यानाचे पूर्वीचं मुख्य गेट सुरू करण्यात यावं अशी मागणी आता वन्यप्रेमींनी केली आहे। नमस्कार, मी सागर मैदानकर, वन्यजीव अभ्यासक अमरावती। आपण बघताय की गेल्या 3 दिवसात ही दुसरी घटना आहे की ज्यावेळी वडाळी वन परिक्षेत्रामध्ये बिबट या प्राण्याचे अस्तित्व मानवी वस्तीच्या अगदी लगत आपल्याला आढळून आलेले आहे। आणि आता बांबू गार्डन म्हणजे जे वन विभागातर्फे गार्डन तयार करण्यात आलेलं होतं, या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात लोक फिरण्यासाठी येतात, कारण अमरावती शहरामधलं हे एकमेव असं उद्यान आहे की जे जंगलालगत आहे आणि खूप सुंदर आहे। पण आता काय झालं आहे की या ठिकाणी सुद्धा बिबट आतमध्ये चिरून किंवा मानवी वस्तीमध्ये तो गेल्याची सुद्धा माहिती आहे। तर अशा वेळी मानवी हस्तक्षेप जो आहे तो यामध्ये दिसून येतो आहे। आणि यामध्ये वन विभागाची एक चूक दिसून येत आहे की वन विभागाने काय केलं आहे की यांचं जे मुख्य गेट आपल्याला मागे दिसतं आहे, हे मुख्य गेट काही दिवसापासून बंद केलं आणि त्यासाठी त्यांनी पर्यायी रस्ता म्हणून जिथे बिबट्यांचा अधिवास होता अशा ठिकाणावरून त्यांनी रस्ता सुरू केलेला आहे। तर यामुळे काय झालं की त्या ठिकाणी राहणारे जे 2 बिबट होते आणि त्यांचे पिल्लं होते, हे कदाचित या बांबू गार्डनमध्ये आता स्थलांतरित झालेले आहे व लागूनच मानवी वस्ती असल्याने ते लगेच दुसरीत पळत आहे किंवा मानवी वस्तीमध्ये जात आहे शिकारीकरता। तर वन विभाग नेहमीच असे नियम का काढतो किंवा असे निर्णय का घेतले जातात की जे बिबट्यांच्या जीवावर जातात। बिचारे आता आपण बघू शकता की त्यांचे अधिवास नष्ट झाल्यामुळे हे बिचारे गोंडस आणि केविलवाणे बिबट कुठे जातील? कारण आपण मागे बघितलं की धार्मिक कार्यक्रमांसाठी असो किंवा इतर कामांसाठी असो, नेहमी वडाळी वन परिक्षेत्रामध्येच हे कामं केल्या जातात। आणि यामुळे या ठिकाणी असणारे बिबट स्थलांतरित होतात आणि ते मानवी वस्तीमध्ये येतात। मग वन विभागालाच मानवी वन्यजीव संघर्ष वाढवायचा आहे का यामध्ये, किंवा काही लोकांचे बळी जाऊ द्यायचे आहेत का? असे निर्णय जे असतात हे वन्य प्राण्यांसाठी नेहमीच घातक आहे। आणि वडाळी वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना एवढं कळत नाही का की या ठिकाणी बिबट आहेत आणि त्यांचे वास्तव्य नेहमी आहे। मग अशा ठिकाणी वन विभागाच्या मुळे जर अतिक्रमण होत असेल है ना, तर त्यामुळे इथे धोका निश्चितच तयार होणार आहे नक्कीच। कारण आम्ही बऱ्याच वर्षापासून या बिबट्यांचा अभ्यास या ठिकाणी करतो आहे। तर त्या ठिकाणी बिबट्यांचे वास्तव्य होते आणि त्या ठिकाणी आतापर्यंत तो रस्ता वहिवाटीचा नसल्यामुळे आणि वन विभागाचा असल्यामुळे त्यांचे मुक्त संचार त्या ठिकाणी सुरू होता। आणि आपण पाहताय हे मुख्य गेट होतं, पण हे मुख्य गेट बंद करून पर्यायी रस्ता सुरू करण्याचं कारण हे आर्थिक असू शकतं किंवा मग त्यामध्ये बरेचसे नियम तोडून किंवा नियमांना डावलून हे काम केल्याचं निदर्शनास येत आहे। पावसाळ्याचे दिवस आहे, मी आता स्वतः रस्ता बघून आलो, तर त्या ठिकाणी अत्यंत चिखल आहे। त्या ठिकाणी गाड्या स्लिप होऊ शकतात। त्यानंतर अवैध जे काही म्हणजे प्रेमी युगुल आहे या ठिकाणी त्यांना खूप सोयीचा तो रस्ता झाला आहे। संध्याकाळी 6 वाजता गार्डन बंद होतं आणि 5:30ला अंधार होतो। अशा वेळी जर एखाद्या बिबट्यानी जर मानवावर हल्ला केला तर यासाठी जबाबदार कोण राहणार आहे? त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊ शकतात चिखल असल्यामुळे, गाड्या फसू शकतात है ना, आणि म्हणजे नागरिकांना त्रास होऊ शकते। तर माझी लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे की वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही थोडंसं धारेवर धरलं पाहिजे आणि असे नियम जे वन विभागाचे अधिकारी स्वतः तयार करताय आणि मानव वन्यजीव संघर्ष वाढवत आहे तर तो कमी व्हायला पाहिजे। बिबट हा खूप हुशार प्राणी आहे। तो वन विभागाच्या गेल्या 4 वर्षापासून आम्ही अभ्यास करतो आहे की विलंबितला बिबट असो
की वनपरिक्षेत्रातले बिबट असो की मानवी वस्तीतले बिबट असो, तर हे यांच्या हाती लागणे शक्य नाही. यासाठी खूप एक्सपर्ट टीम आपल्याला इथे पाहिजे आहे, जी वनविभागाकडे नाही आहे. आणि वनविभाग जे दाखवत आहे बऱ्याच, आता यामागे खूप सारे आपल्याला काळे हे पण पाहायला मिळू शकतात की वनविभागाची जी रेस्क्यू टीम आहे हीच इथे हे नाही, कर्मचाऱ्यांच्या गेल्या 7-7, 8-8 वर्षापासून बदल्या केल्या गेल्या नाही आहे. आणि सदर बिबट हा बांबू गार्डनमध्ये जखमी असल्याचे आपल्याच मार्फत मला कळतं आहे. परंतु असं काही असेल तर बांबू गार्डन व सदरचा परिसर हा बिबट्याचा व राखीव वन्य प्राण्यांचाच परिसर आहे. तरी जर त्या ठिकाणी जखमी अवस्थेत बिबट आढळला असेल तर त्याच्यावर वन विभागाने वॉच ठेवून त्याची व्यवस्थित निगा राखावी, हीच आमची वॉर संस्थेमार्फत उपसंरक्षक कार्यालयानं विनंती राहील. हे मला तुमच्याच माध्यमातून माहीत पडतं आहे. जर का शेड्यूल त्याला रेस्क्यू करण्याची परवानगी नसेल तर तो शेड्यूल 1मध्ये मोडणारा प्राणी आहे. त्याला जर ट्रँग्युलाइज करायचे असेल तर त्याकरिता PCC वाईल्डलाईफ यांची परवानगी घेणे हे आवश्यक आहे. तसे नसेल तर हे अत्यंत चुकीची बाब आहे. सांगाल असं म्हणजे की त्यांना रेस्क्यू न करता त्याच्यावर वॉच ठेवणे हे सध्या महत्त्वाचं आहे.